तर मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या युतीची टॅगलाईन काय अशी चर्चा आता सध्या सुरू झाली, कारण हा शब्द ठाकरेंचा ही ठाकरे बंधूंच्या युतीची टॅगलाईन असणार का अशी चर्चा सुरू झाली। हा शब्द ठाकरेंचा अशी टॅगलाईन असेल का अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण काल ज्युनियर ठाकरे अर्थात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी प्रेझेंटेशन दिलं होतं। यावेळी एका बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो होता, यावर ही टॅगलाईन होती। त्यानिमित्तानं या चर्चेला आता सुरुवात झाली आहे। तर ठाकरेंचा शब्द म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द आहे आणि तो शब्द सध्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत आहेत, एकनाथजी शिंदे यांच्यासोबत आहेत। आता याआधी आदित्यजी ठाकरे यांची लाईन होती की करून दाखवलं। अमित ठाकरे यांचा पराभव उबाटा गटानं दादरमधनं केला। ज्या पक्षाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, ज्या पक्षाचे नगरसेवक उद्धवजी ठाकरे यांनी फोडले, त्याच पक्षासोबत बसून तुम्ही आता इतरांवर टीका करतायत। अमितजी ठाकरे यांना पराभवाची सल त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे। त्यामुळं मनसे आणि शिवसेना उबाटा गट यांची युती वरकरणी दिसत असली तरी प्रत्यक्षामध्ये मनसैनिक नाराज आहेत, कारण त्यांची फक्त 40 ते 45 जागांवर बोळवण करण्यात आली। अक्षरशः वाटाण्याच्या अक्षदा राज ठाकरे यांना दाखवण्यात आल्यात। त्यामुळं रेल्वे इंजिन हे धनुष्यबाणासोबत आहे, ते मशालीसोबत नाही। ते रेल्वे इंजिन कमळासोबत आहे, ते मशालीसोबत नाही, हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे। ज्यांचा राज ठाकरेंच्या मुलांचा ज्यांनी पराभव केला त्यांच्यासोबत मनसैनिक कधीच राहणार नाहीत।